त्या पुस्तकांच्या पानांमध्ये काय दडलेलं आहे. मग प्रश्न हा आहे अमोल मिटकरीजी, की जर इतिहासाची पानं ह्याला साक्ष देत नाहीये, तर मग एका मुखातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा प्रकारे या ज्या कथा आहेत त्याची जी मांडणी केली जाते, त्या कालचं पूर्ण वाक्य तुम्ही जर ऐकलं तर त्याच्यामागचा हेतू काय आहे, काय असू शकतो हेतू हे सगळं सांगण्याचा. नागपूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री कशा करता आले होते हे मुदोजी राजेंनी आताच आपल्या चॅनलवर सांगितलं. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज धीरेंद्र शास्त्रीने जे काही वक्तव्य केलं त्यानंतर जे काही वादळ उठलं महाराष्ट्रामध्ये, हे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी असंच्या असंच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी एक कार्टून यांच्यावर आहे, म्हणजे युट्यूबला आता तुम्ही हा डिबेट झाल्यानंतर श्री 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 रविशंकर ऑन रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज असं जर तुम्ही युट्यूबला टाकलं तर सेम वाक्य जे काही वर्षापूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकरजी बोलले होते तेच धीरेंद्र शास्त्री बोलले. आता धीरेंद्र शास्त्री हा महाराज म्हणजे हा छुछा करणारा, म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामधला अशोक खरात म्हणजे धीरेंद्र शास्त्री. धीरेंद्र शास्त्रीचा महाराष्ट्राचा काही दुरान्वये संबंध येत नाही. आता त्या स्टेजवर राज्याचे मुख्यमंत्री पण बसलेले आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता जे तुम्ही दाखवलं त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही की रामदास स्वामींची आणि